अरविंद सावंत काहीतरी करणं आवश्यक नाही, मुळात असं आहे, संप करणं न करणं हा मूळ विश्वासार्हता नाही सरकारची. पहिली गोष्ट, जो मुद्दा अभ्यंकरांनी मांडला कंत्राटी कामगारांच्या संदर्भात, मग बाईने एक चांगला उल्लेख केला तो की कॉन्ट्रॅक्ट लेबर ऍक्टचा, त्याच्यामध्ये सरळ आहे, जी कायमस्वरूपी काम आहे त्याला तुम्ही कॉन्ट्रॅक्ट लेबर देऊ नका. साधं घ्या, आपल्या मुंबईतलं आपण साधं छोटं घेऊया, सुरक्षा रक्षकांची व्यवस्था बघा, हे परमनंट काम आहे ना, मग ते सगळे कॉन्ट्रॅक्ट लेबर आहेत तुमच्याकडे, सगळे कॉन्ट्रॅक्ट लेबर, त्यांचं एक्सप्लॉयटेशन प्रचंड सुरू आहे. आता सरकारचं धोरण जे सुरू आहे ते सगळीकडे तुम्ही पहा. एअर इंडियाच्या बाबतीत काय केलं त्यांनी? एअर इंडिया सरकारीच कंपनी आहे ना, कशी बुडवायची तशी पावलं सुरू आहेत बघा. आता ते एकत्र आहेत, मग त्यांचं डिसइंटिग्रेशन करण्याचं काम सुरू झालं. म्हणजे त्यांचं इंजिनिअरिंग वर्क वेगळं काढलं, खालचं ग्राउंडची वेगळा स्टाफ, यांची तीन कंपनी, एअर इंडिया बुडवायची आणि किंगफिशरला तारायचं, असं मग एकाला मारायचं, एकाला मारायचं, बुडवायचं आणि पुढे सांगा आणखी एमटीएनएल बुडवायचं आणि कुणाला तारायचं, मला तरी तारायचं. ते केलं ना. व्हीएसएलचं काय झालं? टाटा आलं ना, व्हीएसएल विकली गेली. कुणी विकू द्या, तुमच्या सरकारने सरकार माझं काय सांगताय तुम्ही? आम्ही त्या सरकारच्या विरोधात लढतो. तुम्ही पुन्हा सांगतो, मी पुन्हा सांगतो, बाई जगताप आपल्यासाठी ऑन रेकॉर्ड सांगतो, एमटीएल सुद्धा विकायचं धोरण तयार होतं. उद्धवजी त्यावेळेला आमच्या बाजूने ताट उभे राहिले. आजही उद्धवजींनी जाहीर सभेत सांगितलं की नाही, म्हणजे खाजगीकरणाचा हेतू आहे सरकारचा. ताट उभे राहून व्हीएसएनएल विकली नाही महाजनांनी, काय सांगताय तुम्ही? नाही, पुढे सांगतो, उभे राहिले, मान्य आहे ना तुम्हाला, तुमच्याच सरकारने विकलं, नाही म्हणजे एनडीए सरकारने विकलं झालं त्याच्यात. पण धोरण आहे ना, एक मिनिट, हे ग्लोबलायझेशनच्या धोरणामधली ही पावलं आहेत, ते सरकार कुठलं येऊ द्या. मी बोलवतो ना. पुन्हा दुसरी गोष्ट, एक महत्वाचा मुद्दा मांडू इच्छितो आणखीन या निमित्तानं. एसीजेड आलं, एकतर मुळात कामगार कायदे रिडंडंट झाले, सगळे बदलण्याची आवश्यकता आहे. त्यात त्यांनी एसीजेड मध्ये असं केलं की कामगारचा कुठलाही कायदा लागू होणार नाही. त्यामुळे आज जी सगळी कॉल सेंटर दिसत आहेत, त्या कॉल सेंटर मधला एकही कामगार सुरक्षित नाही, हायर अँड फायर आहे, त्याला कोणत्याही क्षणी काढलं जातं. म्हणून हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि जो कामगार संघटनाचा आक्षेप आहे की सरकारने बड्या उद्योगपतींशी, कॉर्पोरेटशी हात मिळवणी केली आहे, या आरोपात